हाय गाइज, वेलकम टू द न्यू व्लॉग अँड फर्स्ट व्लॉग ऑफ 2024. कारण माहीत नाही 2023ला मी किती व्लॉग केलेत का केलेत हे पण माहीत नाही मला. आणि आज चाललो आहे रोड ट्रिपला. तर चाललोय आता मदुराईला. म्हणजे 30-40 किलोमीटर हवे आहे फक्त इथून. बघू काय काय होतं, कसं ट्रिप. कारण पुढची ट्रिप काय प्लॅन नाही आहे. आज मदुराईला जायचं एवढंच प्लॅन केलं होतं काल. आता मदुराईपासून पुढे कुठं जायचं हे प्लॅन आता आज गेल्यानंतर करणार. कसं वाटतंय म्हणलं रोड ट्रिप? फील्स ग्रेट. किती किलोमीटर झालं? 397 किलोमीटर. सडन प्लॅन झाला काल रात्री. इकडे बेंगलोरला आल्यावर यांच्यामुळे कायम प्लॅन बनतोयच माझा कुठे ना कुठेतरी जायचा. आता भाई इथं एवढं ऊन आहे आणि चहा पिला असतं बट नको मगाशीच. ओ भाई शालू हा लय गरम आहे. सर मीनाक्षी अम्मन टेम्पल स्ट्रेट राईट. थँक्यू. राईट हे मॅप मध्ये दाखवलं तसंच आहे. मग बॉडी देखो इसकी बॉडी. जानेवारीत एवढं ऊन आहे. व्हेरी हॉट इन मदुराई. घामाला आंघोळ करायची असेल तर मे मध्ये या तुम्ही. मस्तपैकी पाप धुवून निघेल. मंदिराच्या प्रिमायसेसमध्ये आता आणि 4 वाजता मंदिर उघडणार आहे. आता वाजले 3 आणि हे काय माहीत नव्हतं. काय करायचं आता माहित नव्हतं. 7च दाखवत होते. 9 ते 7 दाखवले. 4 ते 9 पण आहे. ते ओपन करून बघायला लागतं. पुढचा प्लॅन काय आता? पुढे नाही तर क्यू मध्ये जाऊन उभं राहायचं. ती क्यू लागले तिथं पूर्ण सगळं. 4 वाजायची वाट बघत करावं लागलं सगळीकडे. एक दुकान नाही आहे. दुकान आहेत भरपूर तर ज्वेलर्सची दुकान आहेत सगळी. लग्नाची खरेदी करू शकतो. कोणाच्या करायच्या? तुमच्या लग्नाची खरेदी. आमच्या लग्नाची खरेदी नाही. लाईक कॅफे आहे पुन्हा काय आईस्क्रीम दुकान आहे. एक तर सापडले दोघे. आता चलो कुछ जुगाड़ भैया. 4 वाजले तर 3:30 वाजले. आता दर्शन करून आलो बाहेर. 6 वाजले. जवळजवळ 2-2.5 तास लागले. आत मंदिर खूप मोठं आहे. आणि बाकीचं मंदिरात काय काय आहे ते रूममध्ये गेल्यावर सांगतो. कारण आता कंटाळा चालून आणि अनफॉर्च्युनेटली मोबाईलात अलाउड नाही त्यामुळे काही शूट करता येत नाही. एवढं कमर्शियल करून टाकलंय सगळं. म्हणजे जिथं जाईल तिथं लाईन आहे. ती रेग्युलर लाईन आहे. पण जिथं लाईन चालू होते तिथं स्पेशल एंट्री आहे. काय कुठं जातं काय कळत नाही. एवढं मोठं मंदिर आहे. ॲनाबेल कसं वाटायलंय ते. ॲनाबेल सारखं. कुठलं हे काढलो की. आर्किटेक्चर वाईज मंदिर एक नंबर बेस्ट आहे. म्हणजे खूप मोठं मंदिर आहे. 4 बाजूला म्हणजे साऊथ ईस्ट नॉर्थ आणि वेस्ट 4 बाजूला मोठे गेट आहेत. आणि आतमध्ये खूप मोठं मंदिर आहे. पण स्वच्छता वाईज व्यवस्थित नाही आहे अजून. पण जाईल तिथे क्यू आहे. क्यू आहे पण स्पेशल क्यू म्हणून पण पैसे जरा
आहेत चालू तसं, पण बघायला चांगलं आहे मंदिर तसं. बाकी इन्फॉर्मेशन एवढी आत लिहिलेली आहे, पण ना इंग्लिशमध्ये आहे ना हिंदीमध्ये आहे, त्यांच्या ओरिजिनल लँग्वेज तमिळमध्येच लिहिलेली आहे. त्यामुळे एवढं काय बाकी नेटवरनंच घेऊन वाचायला लागलं. म्हणजे तसं म्हटलं तर खूप जुनं मंदिर, 800 इयर्स आधीचं मंदिर आहे. त्याला इतिहास चांगला आहे. म्हणजे शिव आणि पार्वती यांचाच विवाह झाला होता तिथं, त्याची स्टोरी आहे तिथं. तुम्ही लिंक टाकतो, लिंक तुम्ही गेला तुम्हाला कळेल. उद्याला पडेल संडे मध्ये, मंडे हाफ डे मध्ये. मंडे 3ला निघालं तर रात्री पोहोचतो 11पर्यंत घरी. 8, 9, 11, 12. तुमचं काय म्हणणं आहे? मला कुठे गाडी चालवायची? गाडी आम्हाला चालवायची. मला दुपारीच विचार. कोडाईकॅनलपासून जवळजवळ 10 तास लागते परत जायला. घाट आहे म्हणून रे. घाट आहे का? 460 का 70, 470 किलोमीटर आहे. 10 तास लागते घाट असल्यावर. 3ला निघालं तर 11, 12पर्यंत पोहोचते. तर एक्सटेंड मदुराई टू रामेश्वरम टू कोडाईकॅनल, कोडाईकॅनल टू बॅक टू बेंगलुरू, नम्मा बेंगलुरू. 10 वाजले आत्ता रामेश्वरमला पोचलो. मस्तपैकी जेवण करून झाले आत्ता. मदुराईपासून 170 किलोमीटर्स होतं रामेश्वरम. बाकीचं व्लॉग उद्या, इथला व्लॉग उद्या करणार आहे. सो स्टे कंटिन्यू. काय म्हणतात व्लॉग करायचं विसरलो.